पपई दिसली की माझं हेच काम असतं, तिला स्मॅश करायचं आणि छान असं चेहऱ्याला मस्त मसाज करायची तिच्याने. कारण इतका सुंदर असा ग्लो येतो. फक्त 10 मिनटं तुम्ही ठेवलं ना, त्यानंतर तुम्ही बघू शकता पपई खरंच खूप सुंदर आहे चेहऱ्यासाठी. तर मी ती अशी छान रगडून घेतली. 10 मिनटं ठेवायचे होते. मग म्हटलं माझी बरीचशी कामं घरात पडलेली होती, तर आधी सगळं किचन आवरायला घेतलं. आज मला सगळ्या खिडक्या वगैरे धुवायच्या होत्या. किचनचे सगळे ज्या लाद्या आहेत किचनमधल्या त्या सगळ्या घासून स्वच्छ पुसायच्या होत्या. दिवाळी अगदी तोंडावर आली आहे, पण माझी काही कामं संपत नाही आहेत. बाकीची जी रूम्स आहेत त्या सगळ्या क्लीन झालेल्या, पण किचन मात्र राहिलं होतं. अजून फराळ बनवायचं. बापरे बाप, बाळ सांभाळून एवढं सगळं करायचं, मला तर खूप टेन्शन आलं. पण हळूहळू चाललं आहे. तर इथे सुंदर असं मी सगळं काम केलं. इतक्या छान वाटत होत्या ना ह्या, खूप क्लीन झाल्या होत्या. तर त्यानंतर किचन ओटा पण नेहमी फक्त पुसून काढतो, म्हटलं स्वच्छ असा धुवून घ्यावा. तर बाजूची खिडकी पण मी सगळं स्वच्छ धुवून घेतलं. फराळाचं जर खूप टेन्शन आलं बाबा काय करायचं कसं करायचं. अर्धा फराळ मी बाहेरून आणणार आहे आणि अर्धा घरीच बनवणार आहे. बघूयात कसं जमतं ते. बाळ सांभाळून खरं खूप मोठं टास्क वाटतं मला, आणि मी यावेळेस जास्त लोडही घेत नाही आहे, म्हणून जसं जमेल तसं करते. आणि अशा प्रकारे मी स्वच्छता आज करून घेतली. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.